ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे अधिराज प्रियाला म्हणत असतो की तुझी काही हरकत नसेल तर माझी अधिराज फॅशन कंपनी आहे आणि तुझ्यासारखी फॅशन डिझायनर मला माझ्या टीममध्ये हवी आहे. तू करशील का माझ्या टीमला जॉईन? माझ्या कंपनीमध्ये तू काम करशील का? तुला रिसेप्शनिस्ट म्हणून जो काही पगार मिळतो त्याच्या चौपट पगार मी तुला देईन. तुझी काही हरकत नसेल तर तू आम्हाला जॉईन हो. आणि हे बघ, तुला रोज यायची सुद्धा गरज नाही आहे. तुला जमेल तसं ऑफिसला ये. तू हवं तर इथे आता वर्क फ्रॉम होम केलंस तरीसुद्धा चालेल. पण मला तुझ्यासारखी एम्प्लॉई हवी आहे. तू होशील का माझ्या कंपनीला जॉईंट? तेव्हा प्रिया म्हणते की हो अधिराज, अरे मला तर आवडेल तुझ्यासारख्या मुलाबरोबर काम करायला. आणि ती लगेचच अधिराजचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि ती म्हणते की तू जर मला ही नोकरी दिलीस, इतका पगार दिलास, तर मला माझ्या आई-वडिलांचा खर्च करता येईल. मला त्यांच्या औषध पाण्याचा खर्च करता येईल. माझ्या बहिणीच्या, भावाच्या शिक्षणाचा खर्च करता येईल. तेव्हा इथे प्रिया त्याचा हात वगैरे पकडत असते. सायलीला ती गोष्ट आवडत नाही. सायली म्हणत असते की हिला इतकं हात वगैरे पकडायची काय गरज आहे? त्याच्या हातावरती डोकं ठेवत असते. त्याचा हात घट्ट पकडून ठेवते. अधिराजसुद्धा किती ऑकवर्ड झालाय तो बघा. त्याला ही गोष्ट फारशी काही आवडत नाही. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की तू कॅरी ऑन कर. तो अजिबात ऑकवर्ड वाटून घेऊ नकोस. ती जसं करते ना, तू त्याच्यावरती रिॲक्ट हो. तू तिच्याजवळ बोल. तेव्हा इथे अधिराज म्हणत असतो की हे बघ, तुला इतकं थँक्यू वगैरे म्हणायची काही गरज नाही आहे. मी तुला पगार देणार आहे. पण तू आपल्या कंपनीसाठी काम तर करणार आहेस ना? ती म्हणते हो अधिराज हो. मी मनापासून काम करायला तयार आहे. अरे तू मला इतकी मोठी संधी देतोयस, त्या संधीचं सोनं मी नक्की करेन. तुझ्यासारखी माणसं आहेत म्हणून तर आमच्यासारख्या गरिबांना इथे जगण्यासाठी बळ मिळतं रे. तेव्हा ती म्हणत असते घे ना घे तू ज्यूस पी. इथे आता प्रियाला अधिराजच्या जवळ जाण्याचा एक बहाणा हवा असतो. त्याच्याजवळ लगट करण्याचा ती प्रयत्न करत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया त्याच्या अंगावरती मुद्दामून ज्यूस पाडते आणि लगेचच पुसण्याचं नाटक करत असते. अर्जुन आपल्या मोबाईलमध्ये हा सगळा व्हिडिओ तयार करत असतो. प्रिया टिश्यू घेऊन त्याच्या आता टी शर्टवरती, त्याच्या ब्लेझरवरती जे काही ज्यूस सांडलेला असतो ते क्लीन करत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ही प्रिया आपला हेतू साध्य करण्यासाठी किती खालच्या पातळीला जाऊ शकते ना, हे माझ्यापेक्षा कुणालाच माहिती नाही आहे. तेव्हा सायली म्हणत असते नाही, तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. प्रियाचा खरा चेहरा आणणं गरजेचं आहे. पण आता तिच्या ह्या वागण्याला सुद्धा आपण नजरअंदाज करायचं आहे का तुम्ही सांगा बरं. तेव्हा इथे अधिराज ऑकवर्ड होतो. तो लगेच प्रियाला म्हणतो की 1 मिनिट राहू दे ना, जाऊ दे. चुकून झालं ना तुझ्याकडून, इट्स ओके. तू बस बरं, तू बसून घे. त्यानंतर इथे चैतन्याला अस्मिताने सगळं काही सांगितलेलं असतं. म्हणजे सचिन तिच्याबरोबर ज्या पद्धतीने वागतोय ना, तिला फसवतोय, ह्या सगळ्या गोष्टी अस्मिताने चैतन्याला सांगितलेल्या असतात. तेव्हा चैतन्य म्हणतो अस्मिताताई, सचिनकडे इतकी कॅश होती? तेव्हा अस्मिता म्हणते हो ना. आणि त्याने जे काही कारण दिलं ना, ते सुद्धा मला फारसं काही पटलं नाही हां. मला ते खोटंच वाटलं. मी कन्फर्म करण्यासाठी त्याच्या आईवडिलांना फोन केला. तेव्हा सचिनची आई मला म्हणाली की खूप दिवस झाले सचिन त्यांच्या घराकडे फिरकलेला सुद्धा नाही आहे. म्हणजे सचिन मला खोटं बोलला की ते पैसे त्याच्या आईवडिलांनी त्याला दिलेत. आणि खरं सांगू का, तो माझ्याबरोबर सुद्धा खोटंच बोलतो. बाळाबरोबर जे त्याचं छान असं बॉन्डिंग दाखवण्याचा प्रयत्न करतो ना, ते सुद्धा नाटकच आहे. माझ्यासमोर आता तो चांगलं वागण्याचं नाटक करतो, पण मला ते सगळं कळतंय. पण आता मी घरच्या लोकांना हे सगळं कसं सांगू? तुझ्याजवळ बोलले ना, खरंच मला छान वाटलं. तेव्हा इथे अधिराज आता म्हणत असतो, बाप रे, प्रियासारखी मुलगी मी आत्तापर्यंत कधीच बघितली नव्हती. म्हणजे तिला इथे भेटल्यानंतर मला असं वाटलंच नाही की तिला मी 5 मिनिटापूर्वी भेटलोय. ती माझ्याबरोबर अशी बोलत होती, अशी वागत होती, जणू काही आमची 5 मिनिटाची ओळख नाही तर 15 वर्षांची आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तिला जे हवंय ते साध्य करण्यासाठी ती किती खालच्या पातळीला जाऊ शकते हे माझ्यापेक्षा कुणालाही माहिती नाही आहे. तिला माझ्याबरोबर लग्न करायचं होतं आणि तेव्हा तिने संपूर्ण हद्द पार केली होती. आणि त्यानंतर अर्जुन तिच्या ह्या नाटकाला फसला नाही. पण अश्विन मात्र फसला. अश्विनने तिच्याबरोबर लग्न केलं. तिच्या प्रेमाला तो खरं समजला आणि तिच्याबरोबर त्याने लग्नसुद्धा केलं.
तेव्हा सायली म्हणत असते, पण खरं सांगू का अधिराज भाऊजी, प्रिया नक्की कशी आहे हे आम्हाला बरोबर माहिती आहे. पण तुम्ही ज्या पद्धतीने तिच्याबरोबर नाटक केलंत ना, जणू काही असं वाटत होतं की तुम्ही जे काही बोलताय ते खरंच आहे. तुमची खूप मदत होते आम्हाला. अश्विन भाऊजींच्या समोर लवकरात लवकर हा प्रियाचा खोटारडेपणा आम्हाला आणायचाच आहे. तेव्हा इथे अधिराज म्हणतो, "वहिनी तुम्ही काळजीच करू नका. प्रियाला आता आपण चांगल्या पद्धतीने एक्सपोज करू." प्रिया घाईघाईने येऊन आता गाडीमध्ये बसत असते आणि तेवढ्यातच तिला आता घरी जायचं आहे म्हणून ती मंगळसूत्र घालत असते. प्रियाने मंगळसूत्र काढून ठेवलेलं असतं ना, तेव्हा ती म्हणते की माझं मंगळसूत्र तर मी छोट्या पर्समध्ये ठेवलं होतं. माझी छोटी पर्स कुठे आहे? अरे देवा, ती तिथेच पडले की काय नाटक करता करता. जाऊन आधी आणायला हवं. जर सगळ्यांना कळलं की मी मंगळसूत्र घातलेलं नाही आहे किंवा माझी पर्स अधिराजच्या हातामध्ये लागली, तर त्याच्यामध्ये तन्वी सुभेदार म्हणून माझं आय-डी आहे. त्याचबरोबर माझं मंगळसूत्र आहे. त्याला जर कळलं की माझं लग्न झालं आहे, तर एवढा मोठा श्रीमंत माणूस माझ्या हातामधून जाईल. तेव्हा ती घाईघाईने कॅफेमध्ये परत येते. तेव्हा एका वेटरचा तिला धक्का लागतो आणि संपूर्ण कॉफी ते ज्यूस तिच्या साडीवरती पडतं. तेव्हा ती खूपच जास्त घाबरते. ती म्हणते, "काय रे मूर्ख आंधळ्या, दिसत नाही आहे का तुला 5.5 फुटाची तुला ही मुलगी दिसत नाही आहे? माझ्या इथे साडीवरती संपूर्णपणे तू ज्यूस सांडलास. लाज नाही वाटत तुला?" तेव्हा अधिराज तिथे येतो आणि म्हणतो, "काय काय झालं प्रिया?" तेव्हा प्रिया म्हणते, "काही नाही रे, मी या मुलाला म्हणत होते की ठीक आहे ना, चूक ही माणसाकडूनच होते. माझ्या अंगावरती ज्यूस सांडला पण काही हरकत नाही. मी पुसून घेईन ते सगळं." तेव्हा इथे अर्जुननेच अधिराजला पटकन जायला सांगितलेलं असतं आणि अर्जुन सायली लगेचच आपला चेहरा वगैरे कव्हर करतात. आता इथे अर्जुन साईडलाच तिथे बसलाय दुसऱ्या खुर्चीवरती आणि फक्त कॅप घातली. प्रियाला काही ओळखता येणार नाही का? किती माणसाला मूर्ख बनवायचं. तर इथे आता सायलीने फक्त चेहऱ्यावरती ओढणी घेतली. तेव्हा इथे सायली म्हणते, "तुम्ही एक गोष्ट मागापासून नोटीस केलीत का? अहो प्रियाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही आहे. तिने ते काढून ठेवले. कारण अधिराजला दाखवायचं आहे ना तिचं लग्न नाही झालं आहे ते, म्हणून तिने मंगळसूत्र काढून ठेवलेलं आहे." तेव्हा इथे आता प्रियाने अधिराजला टिश्यू आणायला सांगितलेला असतो. तिला साडी क्लीन करायची असते. तेव्हा अधिराज टिश्यू घेऊन येतो. तोपर्यंत ती आपली पर्स शोधून काढते आणि मंगळसूत्र आय-डी आहे ना ते चेक करते. तेव्हा इथे लगेचच तो म्हणत असतो, "हे घे प्रिया, टिश्यू घे." प्रिया म्हणते, "सॉरी हां, तुझ्यासारख्या इतक्या श्रीमंत माणसाला मी टिश्यू आणायला सांगितलं." तो म्हणतो, "काही हरकत नाही. हे बघ तू आता मला सॉरी वगैरे म्हणू नकोस हां, नाहीतर मी तुझ्यासाठी टिश्यूची पूर्णपणे फॅक्टरी उभी करेन." ती लगेच म्हणते, "नाही नको नको, असं काही करू नकोस." तिलासुद्धा आता खरंच वाटत असतं की इथे अधिराज तिच्यासाठी लगेच फॅक्टरी वगैरे उघडतोय की काय. तेव्हा प्रिया म्हणते, "बरं ठीक आहे मी जाते." अधिराज म्हणतो, "मी सोडायला येतो चल, दारापर्यंत तरी येतो." तर इथे चैतन्य म्हणत असतो की अस्मिताई, तुझी आता सध्याची अवस्था काय आहे ना ते मी बरोबर समजू शकतो. आपण ज्या व्यक्तीवरती जीवापाड प्रेम करतो आणि ती व्यक्ती जेव्हा आपला विश्वासघात करते ना आपल्या पाठीमागे इथे सुरा खुपसते, तेव्हा काय अवस्था असते ना माणसाची ती मला बरोबर माहिती आहे गं. साक्षीवरती मी जीवापाड प्रेम केलं, पण साक्षीने काय केलं, मला फसवलं. माझ्याबरोबर तिने प्रेमाचं नाटक केलं. मी जीवापाड प्रेम केलं होतं, पण तिने मला शेवटीला फसवलंच. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, "चैतन्य सांभाळ स्वतःला." तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, "अस्मिताई, पहिल्यांदाच मी कुणाच्या तरी इतकं मनापासून प्रेमात पडलो होतो गं आणि शेवटीला त्या मुलीने सुद्धा माझा विश्वासघातच केला." तेव्हा इथे अर्जुन आणि सायली म्हणतात की बरं झालं तू योग्य वेळेवरती अधिराज त्या प्रियाच्या इथे गेलास, नाहीतर तिला कळलं असतं आपल्या नाटकाबद्दल. तेव्हा अधिराज म्हणतो, "तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्याबरोबर. प्रियाला आपण लवकरात लवकर अश्विनच्या समोर एक्सपोज करू." आणि तेव्हा प्रेक्षकांनो, प्रियाने एका माणसाला म्हणजे एका मुलाला एक काम दिलेलं असतं इथे आता शांतावरती लक्ष ठेवायला. पण शांता तर तिच्या घरी राहत नसते, कारण अर्जुन सायलीने तिची दुसरीकडे राहण्याची व्यवस्था केलेली असते. कदाचित शांताची तब्येत ठीक नसेल म्हणून ती एका सरकारी हॉस्पिटलमधून आता बाहेर पडत असते आणि त्या मुलाने तिला बघितलेलं असतं. तो प्रियाला फोन करून सांगतो की शांता मावशी तर ह्या सरकारी हॉस्पिटलमधून बाहेर पडले. तेव्हा प्रिया म्हणते की तिचा पाठलाग कर आणि तिला पकड. तेव्हा शांतासुद्धा लगेचच तिथून पळ काढते आणि एक रिक्षामधून जाते. तेवढ्यातच शांता गायब होते. तो मुलगा म्हणतो, "मॅडम अहो ती शांता मावशी गायब झाली." प्रिया म्हणते, "मूर्ख माणसा, तुला एका बाईला पकडता आलं नाही,
तिला पकडलं असतास तर पैसे वाढवून दिले असते. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, म्हणून तुला म्हणतो मी अस्मिताई, आता तरी त्या माणसावरती विश्वास ठेवू नकोस. अगं तुझ्यावरती प्रेम करणारे, तुझ्यावरती जीवापाड प्रेम करणारे तुझी माणसं आहेत ना. तेव्हा इथे आता आम्हाला पहिल्यासारखी अस्मिताताई हवी आहे. तेव्हा ती म्हणते, मलासुद्धा पहिल्यासारखंच बनायचं आहे रे. अश्विन, अर्जुन, डॅड माझ्यावरती किती प्रेम करतात. पण मी आता जोपर्यंत खात्री करत नाही ना पूर्णपणे की मला इथे हा फसवतोय, म्हणजे मला हा माणूस सचिन खरोखर फसवतोय याची मला खात्री होत नाही ना, तोपर्यंत मी आता काही बोलणार नाही आहे. एकदा का खात्री झाली पूर्णपणे की मी लगेचच इथे शेवटचा निर्णय घेईन, म्हणजे अगदी डिवोर्सच देईन, असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा तिथे कल्पना येते आणि म्हणते, चैतन्य तू आलास का? अरे हा अर्जुन कुठे? अर्जुन सायली अजून घरी आले नाही आहेत. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुनजवळ माझं बोलणं झालं आहे. तो मला म्हणाला की तो आता पोचतोय म्हणून. मी वाट बघत इथेच बसलोय. तेव्हा तिथे प्रिया येते आणि म्हणते, अच्छा म्हणजे अर्जुन सायली घराच्या बाहेर गेलेत म्हणून हे सगळेजण टेन्शनमध्ये आलेत. या संधीचा आता फायदा करून घ्यायला हवं. तेव्हा प्रिया म्हणते, काय काय झालं आई? म्हणजे अर्जुन सायली बाहेर गेलेत का? तू त्यांना निष्कून सांगितलं होतंस ना की कुठे जायचं नाही म्हणून, तरीसुद्धा ते बाहेर गेले. आल्यानंतर ना तू त्यांना ओरड. तेव्हा इथे आता सचिनचं एक विचित्र रूप आता साक्षीने पहिल्यांदा बघितलेलं असतं. सचिन खूप साधा भोळा इनोसंट आहे असं तिला वाटत असतं. पण सचिनने महिपतसाठी इथे आता एका वकिलाच्या मुलीला किडनॅप केलेलं असतं. तिच्या डोक्याला इथे पिस्तूल लावलेलं असतं आणि आता तो म्हणत असतो की तुला महिपत शिखरेची केस घ्यावीच लागणार आहे. जर तू महिपत शिखरेची केस नाही घेतलीस ना तर तुझी मुलगी जिवंत राहणार नाही आहे. तेव्हा इथे आता लगेच साक्षी आपल्या मनामध्ये म्हणत असते, अरे बाप रे, मला तर फक्त माझे अण्णा डेंजर वाटायचे, पण इथे तर हा सचिन माझ्या अण्णांच्या पेक्षासुद्धा वरचढ निघाला. सचिन म्हणत असतो की लवकरात लवकर वकीलपत्र साईन कर आणि जोपर्यंत तू महिपत शिखरेंना जेलमधून बाहेर काढत नाही ना तोपर्यंत तुझी मुलगी आमच्या ताब्यातच राहणार. आणि कळलं का, जोपर्यंत तू केस सुरू ठेवशील ना तोपर्यंत तिचा श्वास सुरू राहील. वकीलपत्र साईन कर चल. तेव्हा तो वकील म्हणतो, हो हो मी वकीलपत्र साईन केलं आहे. मी महिपत शिखरेला बाहेरसुद्धा काढेन, पण माझ्या मुलीला काही करू नका हो. माझ्या मुलीला सोडा. तिची या सगळ्यामध्ये काय चुकी आहे? सोडा तिला. तेव्हा इथे खरं तर साक्षीला हे सगळं बघून वाईटच वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता प्रिया म्हणत असते की आई, अगं का ते दोघेजणं तुला न सांगता गेले? तुझं ना ती सायली आणि अर्जुन काही ऐकत नाही. तेवढ्यातच सायली अर्जुन तिथे आलेले असतात. तेव्हा कल्पना म्हणते, अर्जुन सायली कुठे गेला होतात तुम्ही? मी सांगितलं होतं ना मी फोन केल्यानंतर फोन उचलायचा म्हणून. तुम्ही दोघेजणं कुठे गेला होतात? तेव्हा इथे सायली म्हणत असते, आई अगं मी तुम्हाला सांगून गेले होते ना की मी दवाखान्यात चालले म्हणून. आता तिथे गर्दी होती त्यामुळे मला फोन उचलता आला नाही, खरंच सॉरी. तेव्हा प्रिया म्हणते, अच्छा म्हणजे हिचा शेवटचा नंबर होता वाटतं. बरं झालं हे दोघेजणं घरात नव्हते म्हणून मला माझं काम नीट करता तरी आलं. तेव्हा इथे आता सायली म्हणत असते, आई खरंच सॉरी हा. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, मम्मा अगं तू कशाला एवढी पॅनिक होतेस? मम्माला सवयच आहे, लहानपणी जेव्हा आम्ही लवकर घरी यायचो नाही ना तेव्हा पण मम्मा अशीच काळजी करायची. म्हणजे अश्विन गुड बॉय, तो लवकर घरी यायचा आणि मी माझ्या फ्रेंड्सबरोबर मैदानामध्ये क्रिकेट खेळायचो. मग मम्मा मला सारखा सारखा फोन करायची आणि म्हणायची की अर्जुन लवकर घरी ये, अर्जुन लवकर घरी ये. माझे शिक्षक लोक, माझे फ्रेंड्स मला निरोप द्यायचे. तेव्हा इथे आता लगेच अस्मिता म्हणते, आणि मी जेव्हा जायचे ना अभ्यास करायला माझ्या मैत्रिणीच्या घरी तेव्हा मम्मा सारखी कॉल करायची आणि म्हणायची, कधी येणार आहेस, कधी येणार आहेस? बरं झालं तेव्हा लँडलाईन होते, इथे मोबाईल वगैरे स्मार्टफोन नव्हते, नाहीतर मम्माने दर 5 मिनिटाला व्हिडिओ कॉल करून मला त्रास दिला असता. तेव्हा कल्पना म्हणते की अस्मिता आता तू असं बोलतेस, पण जेव्हा तू स्वतः आता एका मुलाची आई तर झाली आहेस, पण तुझं बाळ जेव्हा शाळेत जाईल ना तेव्हा ते घरी उशिरा घरी येईल ना तेव्हा तुला कशी काळजी वाटते ते बघ तू, मग कळेल तुला. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मम्मा अगं नको काळजी करू, आम्ही आता आलोय की नाही. तेव्हा प्रिया म्हणत असते, आई अगं पण तू बरोबरच बोलतेस गं. प्रिया लगेच नाटकाला सुरुवात करते, अगं आपल्या मुलांची काळजी आई वडिलांना तर वाटतेच ना. तेव्हा कल्पना म्हणते, हो का, फक्त बोलायला बोलतेस की फक्त तोंडाची हवा घालवतेस? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, अरे बाप रे, मम्मा तर आज इथे कल्पना 2.0 झाली आहे. सायली 2.0 कशी असते तशी. आता ह्या प्रियाचं काही खरं नाही आहे, तिला वाटतं उठाभाषा काढायलाच लावणार.
तेव्हा इथे कल्पना म्हणते, अगं तन्वी, तुला कळतंय का? तू इथे अर्जुन सायलीला बोलतेस. मी तुला किती फोन केलेस ते जरा बघितलेस का? एकसुद्धा फोन उचललेला नाही आहेस तू माझा. आणि काय गं, वाण सामान आणायला गेली होतीस ना? वाण सामान आणायला इतका वेळ लागतो का? आणि त्यासुद्धा सगळ्या गोष्टी नव्हत्या. थोड्या थोड्या गोष्टी तुला आणायला सांगितल्या होत्या. तेव्हा प्रिया म्हणते, अगं आई, ते काय झालं ना, तू फोन केला होतास गं मला, पण येता येता माझी गाडीच बंद पडली आणि मग मला मेकॅनिकलसुद्धा सापडत नव्हता. मग काय गं, गाडी बंद पडली, मला रिक्षा वगैरे मिळतच नव्हती. जेव्हा माझी गाडी चालू झाली ना, तेव्हा मग मी आले. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, अच्छा, म्हणजे तुला इथे कॅब मिळाली नाही, रिक्षा मिळाली नाही, टॅक्सी मिळाली नाही, काहीच मिळाली नाही का? तेव्हा अस्मिता म्हणते, आपल्या पनवेलमध्ये तर दर 5 मिनिटाला इथे कॅब बुक केली तर कॅब येते. आणि काय गं, तुला एक रिक्षासुद्धा मिळाला नाही का? तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, काय करत काय होतीस तू एवढा वेळ? सांग ना. तुला माझा फोनसुद्धा भेटला नाही उचलायला. जेव्हा मी फोन केला तेव्हा तर फोन हातातच असेल ना, मग उचलता नाही आला का तुला? तेव्हा इथे लगेच प्रिया म्हणते, जे काही घडलं ते मी खरं खरं सांगितले. तुम्हाला आता विश्वास ठेवायचा आहे की नाही ठेवायचा आहे ते तुमचं तुम्ही ठरवा. आणि प्रिया लगेच बॅग उचलते आणि लगेचच रूममध्ये निघून जाते फ्रेश व्हायला. तेव्हा कल्पना म्हणते, अर्जुन सायली आणि तुम्ही दोघेजणं, तुम्हाला दोघांनासुद्धा आहे ना मी किती फोन केले होते, उचलला का नाहीत फोन? कल्पना भयंकर चिडलेली असते. तेव्हा इथे एक हवालदार येतो, करप्ट हवालदार. तो म्हणतो महिपतला की हे घ्या, साक्षी शिकरेने तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायला सांगितला आहे. त्याच्यामध्ये आता महिपत बघतो, सचिन म्हणालेला असतो की तुम्हाला महिपत शिकरेची केस घ्यायची आहे आणि त्यांना बाहेर काढायचं आहे. जोपर्यंत त्यांना बाहेर काढत नाही तोपर्यंत तुमची मुलगी आमच्या ताब्यातच राहणार. तेव्हा इथे महिपत म्हणतो की अरे वा, दीक्षितने मस्त काम केले. तो म्हणतो की ए नागराज, चल आता फोन कर साक्षीला. साक्षीला फोन कर, मला दीक्षित बरोबर बोलायचं आहे. दीक्षितने खूप महत्त्वाचं काम केलं आहे आपलं. तेव्हा इथे दीक्षितला आता फोन केला जातो. महिपत साक्षीला म्हणतो की फोन स्पीकरवरती टाक. तेव्हा इथे आता लगेच सचिन म्हणतो की काय मग अण्णा, बघितलंत ना व्हिडिओ? तो म्हणतो, हां बघितलं ना व्हिडिओ, एकदम चांगला व्हिडिओ बनवला आहे आणि मस्त काम केलंस तू, एकदम भारी. म्हणून तर तुझं अभिनंदन करायला फोन केला ना तुला दीक्षित. म्हणजे तुझा चेहरा एवढा चिकना बिकना दिसतो, पण तू माणूस म्हणून खूपच हरामी आहेस. तेव्हा साक्षी म्हणते, हो ना अण्णा, मी सुद्धा सचिनचं हे रूप पहिल्यांदाच बघितलं. म्हणजे सचिन होता म्हणून हे सगळं शक्य झालं, नाहीतर माझ्या एकटीने हे सगळं काही शक्य झालं नसतं, असं इथे आता लगेचच साक्षी आपल्या वडिलांना सांगते. तरी इथे आता साक्षी म्हणत असते, अण्णा तुम्ही काळजी करू नका, लवकरच तुम्हाला मी आता बाहेर काढणार आहे. वकील आपल्याला मिळाला आहे, वकील तुमच्यासाठी नक्की आता लढणार. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अरे देवा, ही शांता कुठे असेल काय माहिती. अर्जुन सायलीच्या हाती लागायला नको, ती माझ्याच हाती लागायला पाहिजे. तिचं कायमचं काम करायचं आहे. तेव्हा इथे अश्विनने फोन केलेला असतो. तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन बोल रे. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, तन्वी मी निघालोय, पण यायला थोडा उशीर होईल. ती म्हणते, अरे हा एवढा सगळा आवाज कसला येतोय? अश्विन म्हणतो, अगं काही नाही, माझ्या पाठीमागे जी इथे बैठी दुकानं वगैरे आहेत ना, त्या तोडण्याचं काम सुरू आहे ना, त्याचा आवाज येतोय. इथे आता ट्रॅफिकसुद्धा खूप वेळ आहे, मला यायला उशीर होईल. ती म्हणते, बरं बरं ठीक आहे, ये तू ये. तेव्हा इथे प्रिया म्हणते, हा अश्विन पण ना नको त्या वेळेला फोन करेल. ती म्हणते, पण ह्या मूर्ख अश्विनमुळे एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. तेव्हा इथे प्रिया लगेच तिच्या माणसाला फोन करते आणि म्हणते, हे बघ ऐक, तुला एक खोटी नोटीस तयार करायची आहे आणि त्याचं काय करायचं हे मी तुला सांगते. तर इथे आता अतिक्रमणाची म्हणजे जागा वगैरे घरं वगैरे हटवण्याची नोटीस तयार करण्यात येते आणि ती खोटी नोटीस आहे ना, ती शांताच्या घराला लावलेली असते. तेव्हा एक मुलगी आता अर्जुनला फोन करून सांगते की शांता मावशीच्या घराच्या बाहेर एक नोटीस लावले आणि तिच्या घरावरती अतिक्रमण होणार आहे, ते तोडणार आहेत. तेव्हा इथे अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा प्रिया म्हणते, काय हो, खरंच इथे शांता मावशींचं घर म्हणजे तोडायला लोक येणार आहेत का? अतिक्रमण होणार आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो ना, म्हणजे नोटीस तर तशीच तयार करण्यात आली आहे. तर इथे प्रिया ती नोटीस बघते ना, तिला खूप आनंद होतो, ती हसत असते. अश्विन म्हणतो, काय गं तन्वी, काय झालं? खूपच खुश दिसतेस तू, नक्की काय बघतेस फोनमध्ये, बघू दे तरी मला. प्रिया घाबरते आणि म्हणते, नाही नाही, काही नाही काही नाही. आणि इथे आता प्रिया टेन्शनमध्ये आलेली असते. तर अर्जुन सायली खूप जास्त टेन्शनमध्ये आलेले असतात. कारण का, शांताने इथे त्यांना मदत करण्याचं ठरवलेलं असतं
आणि म्हणूनच ते दोघेजण शांताला एका वेगळ्या घरामध्ये शिफ्ट करतात. पण आता तिच्या राहत्या घरावरती खूप मोठं संकट आलेलं असतं आणि हे जेव्हा सायली अर्जुनला कळतं तेव्हा त्या दोघांना आता खूप जास्त वाईटसुद्धा वाटतं आणि शांताचं टेन्शन आलेलं असतं.